चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्ग मंडी जिल्ह्यातील पंडोह धरणाजवळ झालेल्या नव्या भूस्खलनामुळे लवकर बंद करण्यात आला। पहाटे जवळपास 4 वाजताच्या आसपास भूस्खलनाची घटना घडली। या घटनेत मोठाले दगड आणि मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळला, त्यामुळे महामार्गाचा एक मोठा भाग प्रचंड खराब झालाय। भूस्खलनामुळे रस्त्यावर मोठ्या भेगा देखील पडल्यात। त्यानंतर प्रशासनाने दुरुस्तीचं काम सुरू केलंय। तसंच प्रशासनाकडून प्रवाशांना सुरक्षिततेसाठी इतर मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला गेलाय। जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात भूस्खलनाची घटना घडली आहे, ज्यात एक उपविभागीय दंडाधिकारी आणि त्यांचा मुलाचा मृत्यू झालाय। सालुख इख्तर नाला परिसरात ही घटना घडली। यावेळी एसडीएम राजेंद्र सिंग राणा आपल्या कुटुंबासह धर्मारीहून त्यांच्या मूळ गावी पटियानला जात होते। दरडीला एक मोठा दगड त्यांच्या गाडीवर येऊन पडला, ज्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय। या अपघातात त्यांच्या पत्नी आणि 2 चुलत भाऊ गंभीर जखमी झालेत। स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी तातडीने बचाव कार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात दाखल केलंय। जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात स्वैना आणि नरसू ब्लॉकना जोडणारा अंडर कन्स्ट्रक्शन फुटब्रिज कोसळलाय। या दुर्घटनेत काही कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मुळात म्हणजे पुलाचं बांधकाम सुरू असतानाच हा पूल कोसळल्याची दुर्घटना घडली। त्यामुळे पुलाचं बांधकाम करताना तो कसा कोसळला याच्या तपासासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले। संबंधित अधिकाऱ्यांना पूल कोसळल्याच्या कारणांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। गुजरातमधील नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाची पाणी पातळी 133.26 मीटरवर पोहोचली आहे। धरणाचे अभियंता शुभम गोहिल यांनी ही माहिती दिली। यानंतर धरणाचे 15 दरवाजे उघडून 3.50 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सध्या धरणाच्या खालील भागात पूर परिस्थिती नाहीये, तरीही प्रशासनाने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी देखील घेतली जाते। स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तयारी सुरू केली आहे। पावसाचा जोर वाढला तर विसर्गही वाढवला जाऊ शकतो। मेरठमध्ये एक लष्करी जवान रेल्वे स्टेशनवर चक्क गाडी चालवत आला। कॅन्ट स्टेशन प्लॅटफॉर्मवर ट्रेनसोबत गाडी चालवून या जवानाने घबराट निर्माण केली। त्यानंतर रेल्वे पोलिसांनी 20 मिनिटांनी त्याला पकडलं। हा जवान दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकांना ट्रेनमध्ये चढवण्यासाठी त्याच्या बाजूनेच गाडी चालवत होता। मात्र अशा प्रकारे स्टेशनवरून गाडी चालवल्याने जवानावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ट्रेन सुटू नये म्हणून रेल्वेच्या बरोबरीने तो ही भर स्टेशनवर गाडी चालवण्याचं धाडस केलं। त्यानंतरच्या जवानाच्या ते अंगलट आलंय। इंडिगोच्या मुंबई कोलकाता विमानामध्ये एका प्रवाशाला पॅनिक अटॅक आला। त्यानंतर संतापलेल्या सहप्रवाशाने त्याला चक्क चापट मारली। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। तर या घटनेनंतर असं असभ्य वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य असून आमच्या प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला आणि प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणाऱ्या कोणत्याही कृतीचा आम्ही तीव्र निषेध करतो, असं म्हणत इंडिगोने माफी सुद्धा मागितली आहे। तसंच चापट मारणाऱ्या व्यक्तीला विमान कोलकाता इथे उतरल्यानंतर सुरक्षा एजन्सीच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती इंडिगोने दिली आहे। उत्तर प्रदेशमधील बागपत या जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका ढाब्यावरील रोटी बनवणारा व्यक्ती रोटी बनवताना त्यात थुंकत होता। हा प्रकार पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मोठा गोंधळ घातला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे। अनस असं या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे। अशा प्रकारच्या अस्वच्छ आणि बेजबाबदार वर्तणुकीमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। पोलिसांकडून या घटनेचा पुढचा तपास सुरू करण्यात आलाय। उत्तर प्रदेशच्या बालापार कंपोजिट सरकारी शाळेतील छताचा प्लास्टर कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी झालाय। मुलाला रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। घटनेनंतर शिक्षिकेला निलंबित देखील करण्यात आलंय। प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले, तर शाळेतील शिक्षकांनी 17 जूनला शाळेच्या परिसरातील छत आणि बाल्कनी कोसळल्याचं प्रशासनाला सांगितलं असल्याचं देखील म्हटलंय। तसंच त्याचा व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलाय। तर शाळेच्या देखभालीचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आलाय। त्यानंतर पालकांनी शाळा दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे। छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील बमडूमर या गावात असणाऱ्या मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमधील 3.5 वर्षांच्या मुलीला मुख्याध्यापकांनी अमानुषपणे मारहाण केल्याचं समोर आलं। फक्त राधे राधे म्हणत नमस्कार केला म्हणून मुख्याध्यापकांनी या चिमुकलीला अशी अमानुष मारहाण केली आहे। या घटनेनंतर मुलीने घरी जाऊन आई-वडिलांना शाळेत घडलेला सगळा प्रकार सांगितला। त्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली आहे।
महिलेवर अत्याचार करणाऱ्या माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। बंगळुरू लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष भट यांनी ही शिक्षा सुनावली आहे। 47 वर्षीय महिला मोलकरणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रज्वल रेवण्णा यांच्यावर आरोप आहे। तर 1.5 वर्षांपूर्वी महिला अधिकाऱ्यांसह महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते। त्यानंतर देशभरात खळबळ माजली। डिजिटल साक्षी पुरावा आणि 113 जणांची साक्ष या आधारावर प्रज्वल यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। प्रज्वल माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचे नातू आहेत। राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा आणि इतर आरोपींना 28 ऑगस्टला नोटीस बजावली आहे। आरोपींचं म्हणणं ऐकण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे। ईडीने अलीकडेच या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग आरोपपत्र दाखल केले। त्यानंतर न्यायालयाने ईडीला या प्रकरणातील आरोपींना या आरोपपत्राची प्रत पुरवण्याचे आदेश दिले होते। दरम्यान या प्रकरणात एकूण 3 व्यक्ती आणि 8 कंपन्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले। पंजाबमध्ये गेल्या काही वर्षात परदेशात जाण्याची क्रेज झपाट्यानं वाढली होती। निवडणुकीच्या वेळी देखील या मुद्द्यावर बरेच राजकारण झालं, परंतु आता ही परिस्थिती बदलतीये। कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये कडक नियमांमुळे पंजाबमधून पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे। परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 1 जानेवारी ते 30 जून 2025 पर्यंत दररोज 1978 पासपोर्ट अर्ज प्राप्त झाले, जे गेल्या काही वर्षातील सगळ्यात कमी आहेत। तर 2024 मध्ये हा आकडा दररोज सुमारे 2906 वर होता। राजस्थानच्या तारागडच्या डोंगरावर वन विभागाच्या जमिनीवर उभारलेली बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू आहे। गडावरील सुमारे 250 बेकायदेशीर बांधकामांना चिन्हांकित करण्यात आलं असून यामध्ये घरं, दुकानं आणि रस्त्यांचा समावेश आहे, जे वन विभागाच्या जमिनीवर अनधिकृतपणे बांधले गेले होते। तर यापूर्वीही या नागरिकांना जागा रिकामी करण्यासाठी नोटीस देखील पाठवण्यात आली होती, मात्र त्यांनी जागा रिकामी केली नाही। आता वन विभागाच्या टीमने बांधकामं हटवण्यास सुरुवात केली आहे। या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। हिमाचल प्रदेशमधील वाढत्या पर्यावरणाच्या संकटाबाबत चिंता व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर इशारा दिलाय। जर तातडीने योग्य कारवाई केली नाही तर हिमाचल प्रदेश हा संपूर्णपणे भारताच्या नकाशावरून नाहीसा होण्याचा धोका आहे, असा इशारा न्यायमूर्ती JB पारडीवाला यांनी त्यांच्यासह R महादेवन यांच्या खंडपीठानं सुनावणी दरम्यान दिलाय। फक्त महसूल मिळवण्याच्या नादात पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, असं राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही कोर्टानं स्पष्टपणे खडसावलंय। बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सखोल तपासणीचे म्हणजेच SIRचे काम पूर्ण झालंय। यानुसार मसुदा यादीत 65 लाखांहून अधिक मतदारांची नावं समाविष्ट करण्यात आली नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। पटनामध्ये सर्वाधिक 3.95 लाख नावं समाविष्ट करण्यात आलेली नाहीत, तर पूर्व चंपारण्य, मधुबनी तसंच गोपालगंज इथे 3 लाखांहून अधिक नावं मसुदा यादीत नाहीत। या प्रक्रियेवरून विरोधकांनी संसदेचं कामकाज रोखून धरलं। बिहारमधील मतदार याद्यांच्या सखोल तपासणीबाबत संसदेत चर्चा व्हावी यासाठी देखील विरोधक आग्रही आहेत। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी आपल्या 20 दिवसांच्या अंतराळ मोहिमेतले अनुभव शेअर केलेत। पृथ्वीवर परतल्यावर शुक्ला यांनी मोबाईल हातात घेतला, पण तो त्यांना जड वाटला। तर एकदा लॅपटॉपही बेडवरून खाली पडल्याची मजेदार घटना त्यांनी सांगितली आहे। शुभांशु शुक्ला 25 जूनला केनेडी स्पेस सेंटरहून अंतराळात गेले आणि 15 जुलैला पृथ्वीवर परतले। ऑगस्टच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात शुक्ला भारतात परतण्याची शक्यता आहे। त्यांच्या या मिशनमध्ये पंतप्रधान मोदींशी त्यांनी केलेली बातचीत आणि तिरंग्याची आठवण असलेला क्षण खास असल्याचं त्यांनी सांगितलंय। इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी ज्वालामुखीचा पुन्हा एकदा उद्रेक झालाय। या उफाळलेल्या ज्वालामुखीमुळे अनेक किलोमीटर उंच आकाशात राख उडाली। दरम्यान तिथल्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवत असून प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला दिलाय। माउंट लेवोटोबी लाकी ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। या घटनेनंतर लोकांना सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आलेत। दक्षिण पेरूमधील इका या किनारपट्टीच्या भागात धुळीचं आणि वाळूचं वादळ आलंय। दक्षिण पॅसिफिकमधील अँटी सायक्लोनमुळे वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटरपर्यंत पोहोचला होता। या वादळामुळे महामार्गावरील वाहतूक थांबली आणि काही तास पर्यटन सेवा देखील विस्कळीत झाली। या वादळाचा परिणाम अरेक्विपा, मोकेगुआ आणि टाकना या भागातही जाणवला। वाऱ्याचा वेग वाढल्याने अचानक धुळीचं वादळ निर्माण झालं, अशी माहिती पेरूच्या हवामान विभागानं दिली आहे। धुळीचं वादळ आल्याने दृश्यमानता कमी झाल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागला।
पाकिस्तानच्या लाहोरजवळ इस्लामाबाद एक्सप्रेसचा अपघात झालाय. एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने हा मोठा अपघात झाला. शेखुपुरा जिल्ह्यात कालाशाह काकू भागात ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर तातडीने बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. रेल्वे प्रशासनाने अजून मृत्यूबाबत काहीच पुष्टी दिलेली नाहीये. दरम्यान डब्याच्या खाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम वेगानं सुरू आहे. रेल्वे स्टेशनवरून निघाल्यानंतर अर्ध्या तासाने लाहोरपासून 50 किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. पंजाबमधील फरीदकोट इथल्या 22 वर्षीय आकाशदीप सिंग या तरुणाने कॅनडाच्या कॅलगरीत मानसिक तणावातून आत्महत्या केली आहे. 2023 मध्ये शिकण्यासाठी कॅनडात गेलेला आकाशदीप नोकरी न मिळाल्यानं तणावाखाली होता. तो अर्धा वेळ कामाच्या शोधात होता, पण नोकरी न मिळाल्याने मानसिक ताण आल्याने त्याने आपले जीवन संपवलंय. आकाशदीपने त्याच्या घराच्या गॅरेजमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. आकाशदीपच्या कुटुंबियांनी सरकारकडे त्याचा मृतदेह भारतात आणण्याची विनंती केली आहे. या घटनेनंतर कुटुंब आणि स्थानिकांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. रशिया युक्रेन युद्ध अधिक तीव्र होत चाललंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाजवळ 2 आण्विक पाणबुड्या तैनात करण्याचे आदेश दिलेत. त्यांनी ही घोषणा सोशल मीडिया साईट ट्रूथ सोशलवर केली आहे. ट्रम्पने त्यांच्या निर्णयाला रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्या वादग्रस्त विधानाला जबाबदार धरले. ट्रम्प यांनी दिलेला प्रत्येक नवा अल्टिमेटम युद्धाचा धोका मानला जाईल अशी पोस्ट मेदवेदेव यांनी केली होती. तसंच जेव्हा ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी अशी टीका केली होती, तेव्हा रशियाने त्यांना डेड हँडची आठवण करून दिली होती. भारत अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यात अपयशी ठरलाय. त्यामुळे भारताला 25% शुल्क द्यावं लागतंय, जे बांगलादेशपेक्षा जास्त आहे असं विधान बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी केलंय. बांगलादेशने अमेरिकेशी 17% शुल्क कमी करण्यात यश मिळवलंय. त्यामुळे बांगलादेशच्या कापड उद्योगाला फायदा होईल आणि श्रीलंका, व्हिएतनाम, पाकिस्तान सारख्या स्पर्धकांमध्ये समान टॅरिफ मिळाले असंही युनुस म्हणाले. कापड उद्योग बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असून लाखो लोकांचे रोजगार त्यावर अवलंबून असतात. कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी 2 माजी पॉर्न स्टार्स अलेक्झांड्रा उमाना आणि जुआन कार्लोस फ्लोरियन यांना उपमंत्री म्हणून नियुक्त केलंय. समानता मंत्रालयाच्या युतींमध्ये समाजातील कमकुवत घटकांना मदत पुरवण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्यात. पण उपराष्ट्रपती फ्रान्सिया मार्केज यांनी या नियुक्त्या सरकारच्या प्रतिमेवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात असं मत मांडलंय. राष्ट्रपती पेट्रो यांनी मात्र या निर्णयाचं जाहीररित्या समर्थन केलंय. तसंच एक्स पॉर्न स्टार्स आता समानतेसाठी काम करतायत असं देखील त्यांनी म्हटलं. यमनमध्ये राहणारी भारतीय परिचारिका निमिषा प्रियाच्या फाशीची शिक्षा रद्द झाल्याच्या किंवा तिच्या सुटकेसाठी करार झाल्याच्या बातम्यांचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या संवेदनशील प्रकरणात योग्य माहिती प्रसारित करण्याचं आवाहन केलं. 2020 पासून फाशीची शिक्षा घोषित झालेल्या निमिषा प्रियाला भारत सरकार विविध स्तरांवर मदत करते. भारताने काही मित्र राष्ट्रांशी संपर्क साधलाय, तरी देखील सध्या तिच्या कायदेशीर स्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये. अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर पदासह कोणत्याही राजकीय पदासाठी निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं. त्यामुळे अमेरिकेची राजकीय व्यवस्था तुटलेली आहे आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी मी पुरेशी मजबूत नाही असंही कमला हॅरिस यांनी म्हटलंय. 2024च्या अध्यक्षीय निवडणुकीत कमला हॅरिस डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध पराभूत झाल्या होत्या. पाकिस्तानी महिलेला पुन्हा भारतीय व्हिसा मिळालाय. पहलगाम हल्ल्यानंतर तिला हद्दपार करण्यात आलं होतं. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सगळे आपत्कालीन व्हिसा रद्द केल्यानंतर आणि जवळपास 60 जणांना माघारी पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर तब्बल 3 महिन्यांनी केंद्र सरकारने 63 वर्षीय रक्षंदा रशीद यांना व्हिजिटर व्हिसा देण्याचा निर्णय घेतलाय. रक्षंदा या एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नी आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना पुन्हा पाकिस्तानातून आपल्या कुटुंबियांकडे परतता येणार आहे. सध्या जगभरात व्यापाराच्या युद्धाचा भडका पाहायला मिळतोय. याच दरम्यान अमेरिकेकडून 70 देशांसाठी शुल्काची यादी जाहीर केली आहे. तर अमेरिकेने भारतावर 25% समतुल्य आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समतुल्य आयात शुल्कात आणखी सुधारणा या नावाचा कार्यकारी आदेश जारी केलाय. आयातीच्या प्रक्रियेतील वस्तूंना यातून 7 दिवसांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट ऐवजी 7 ऑगस्ट पासून अमेरिकेचे नवीन आयात शुल्क लागू होणार आहे.
पश्चिम आशियात शांततेसाठी एक नवा प्रस्ताव पुढे आलाय. गाझामधील शांततेसाठी पॅलेस्टाईन देशनिर्मितीचा ठराव समोर आलाय. युद्धविरामासाठी अमेरिका आणि इस्रायलवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातोय. गाझा आणि पश्चिम किनारपट्टीवरून इस्रायलची माघारी, हमास संघटनेवर बंदी आणि एकत्रित पॅलेस्टाईन देशाची स्थापना असा हा नवा शांततेचा प्रस्ताव या आठवड्यात तयार करण्यात आलाय. न्यूयॉर्कमध्ये 29 जुलैला हा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार असेल तर ते एक चांगलं पाऊल असेल असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. तसंच भारताने आपल्या राष्ट्रीय हितानुसार ऊर्जा धोरण ठरवण्याचा सार्वभौम अधिकार असल्याचं स्पष्ट केलंय. याआधी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं की भारताची ऊर्जा खरेदी ही बाजारातील परिस्थिती आणि राष्ट्रीय हितावर आधारित आहे. भारतीय तेल कंपन्यांनी रशियन तेलाची आयात थांबवल्याबाबत सरकारला कोणतीही विशिष्ट माहिती नसल्याचं देखील मंत्रालयानं म्हटलंय. इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी परवाना मिळालाय. या सेवेच्या सुरळीत प्रारंभासाठी स्पेक्ट्रम वाटपाची चौकटही तयार असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. देशातील पहिल्या सेल्युलर कॉलला 30 वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. तर स्टारलिंकला सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी युनिफाईड परवाना देण्यात आलाय, अशी माहिती देखील ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे.